नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय. मी अजय बनगे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी 13 एप्रिलची रात्र. 13 एप्रिलची रात्र म्हणजे आम्हा भीम सैनिकांसाठी दिवाळीच असते. कारण 13 एप्रिलच्या रात्रीला 12 वाजता आम्ही सर्वजण असं बिंदू चौकामध्ये एकत्र येतो म्हणजे नुसतेच एकत्र येत नाही. आमच्या संघी निळे झेंडे हातामध्ये असतात, आतषबाजी करण्यासाठी आतषबाजी असते आणि अगणित असे हार आमच्या हातामध्ये असतात. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 14 तारखेला चालू होते. परंतु आम्हा भीमसैनिकांसाठी 13 एप्रिल रात्रीचे 12 म्हणजे 14 एप्रिलच असते. त्यामुळे आम्ही सर्वजण, माझा मित्रपरिवार देखील इथे आलेला होता बघा. सर्वजण आम्ही मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बिंदू चौकमध्ये आलेलो होतो. अरे बाबा तेरे नाम से जीते हैं शान से, बाबा तेरे नाम से जीते हैं शान से. अरे जो आतिषबाजी मोठ्या प्रमाणात केलेली होती. ही चिमुकली देखील बघा हातामध्ये झेंडा घेऊन कशी फिरवत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आल्यानंतर मी आलो आमच्या सिद्धार्थनगरातील कमिटीचे साऊंड सिस्टीम बघण्यासाठी. त्याने 14 एप्रिलच्या मिरवणुकीसाठी साऊंड सिस्टीमची त्यांची लगबग तयारी चालू होती. आणि त्या साऊंड सिस्टीमची ट्रायल बघण्यासाठी हा भरपूर मोठ्या प्रमाणात लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत आतुरता होती. बुद्ध विहारला देखील मस्त लाईटिंग केली होती. हे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ मंगेशभाई सगळ्यांना शांत बसा असे शांत बसवत होते, तरी कोण जास्त हे करत. हे आमचा मित्र बरोबर बंटीभाई माफिया कसा आहे. आणि शेवटी एकदा ती सिस्टीम चालू झाल्यानंतर सगळे त्या तालावर आपले डान्स करायला लागले. साऊंड क्वालिटी पण एक नंबर खतरनाक अशी होती. सुमितवाल्यांचा साऊंड होता आणि त्याच्यात पूर्णपणे तरुणाई अशी थिरकत होती.
साऊंड बघा आलेल्यासाठी गर्दी फक्त बघा, ही रात्री 1 वाजताची गर्दी होती. भरपूर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा आलेला होता. चौदा एप्रिलला सकाळी सम्राट अशोक मित्र मंडळाने अशी कमान तयार केलेली होती सुरेख प्रकारे. तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फ्लेक्स देखील लावलेली होती आणि त्यांनी उत्तम प्रकारे असा सेटअप तयार केला होता. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या फोटोंचे पूजन केले होते. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे देखील त्यांनी पूजन केलेले होते. हे तुम्ही पाहू शकता. त्यांनी जो सेटअप तयार केलेला होता मस्त होता, 1 नंबर सेटअप वाटत होता असा. त्यानंतर मी आलो योद्धा बॉयजजवळ. योद्धा बॉयजवाल्यांनी देखील उत्तम प्रकारे अशी फ्लेक्स लावली होती योद्धाज म्हणून. तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील फ्लेक्स त्यांनी लावलेली होती. छान माहोल तयार केला. तसेच त्यांनी तथागत गौतम बुद्धांचे व विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे देखील पूजन केलेले होते. आणि ही आहे आमची सिद्धार्थ नगराची प्रवेशद्वार कमानी. इथे 13 तारखेला रात्री SS बॉयजने देखील मोठ्या प्रमाणात लेझर शो केलेला होता. तो मला व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि ही कमिटीने स्क्रीन जोडलेली होती. जोडायचं चालूच होतं त्यांचं. आणि हे आमचे सिद्धार्थ नगराचे समाज मंदिर. साऊंड इथून पुढे नेताना थोडा हळू प्रमाणात नेत होती कारण वायरी वगैरे जरा आडव्या होत्या. ती कमिटीची मुलाची वायरी वरती करत साऊंड पूर्णपणे असा पुढे घेऊन जात होता. आणि मिरवणुकीतील मुख्य आकर्षण म्हणजे हा परमपूज्य विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कटआउट. हा छान प्रकारे कटआउट लावलेला होता. तसेच रोहन पन्हाळकर यांनी गौतम बुद्धांचे देखील मूर्तीच्या पाठीमागचे बॅकग्राऊंड डेकोरेशन सगळे त्यांनी तयार केलेले होते. उत्तम प्रकारे ही मूर्ती देखील दिसत होती. पुढे व्हिडिओत देखील तुम्हाला दाखवतो. रात्रीचा ह्याच्यावर देखील लाईट शो वगैरे इफेक्ट पडल्यानंतर उत्तम प्रकारे सुंदर अशी मूर्ती दिसत होती ही. आणि ही आहे आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती. प्रमुख पाहुणे म्हणजे बंटी पाटील साहेब, लाटकर साहेब यांच्या उपस्थितीत बाबांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केली आणि त्यांना कमिटीच्या वतीने फेटे देखील घातलेली होती. सिद्धार्थ नगरातील मिरवणुकीतील मुख्य आकर्षण म्हणजे रजनीकांत दादा भावड्या यांचे लेझिम पथक. ते मिरवणूक 14 एप्रिलच्या 1-1.5 महिना आधी सर्वांना असं एकत्र करून त्यांना लेझिम शिकवण्यापासून ते त्यांचा डान्स बसवण्यापर्यंत भावड्या सर्व काही हे पाहतो. हीच बघा ती हस्ती रजनीकांत दादा भावड्या.
भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. आणि सगळ्यात मोठे चॅलेंज असते ते म्हणजे साऊंड सिस्टीम कमानीतून बाहेर काढणे, कारण तिथून एकदम काटोकाट असा साऊंड बाहेर पडतो. त्यामुळे इकडे तिकडे बघत वर खाली तिन्ही बाजूला पाहून असं साऊंड सिस्टीम कमानीतून बाहेर काढावी लागते. मिरवणुकीत स्वतःच्या गाण्यावर तरुण वर्ग नाचवणारे हे आमचे DJ मयूर, सिद्धार्थनगरातील फेमस व्यक्ती आहे. रिक्षावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपदेश दिलेले असे विविध प्रकारचे बोर्ड लावलेले होते. हा माझा मित्र बबलू बऱ्याच दिवसांनी भेटला मला मिरवणुकीमध्ये.
छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील फ्लेक्स लावलेली होती. तथागत गौतम बुद्धांची देखील होती. छत्रपती शाहू महाराजांची देखील होती. त्यांनी आपल्या समाजासाठी सर्वांच्यासाठी काय काय उद्देश दिले ते या फ्लेक्समधून त्यांनी व्यक्त केले होते. परमपूज्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची देखील फ्लेक्स होती. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची देखील लावलेली होती. मिरवणुकीमध्ये माझी फॅमिली देखील सहभागी होती. त्यामध्ये आरवी, परी, इशिका, श्री, छोटी हे सगळे आलेली होती. आपापल्या नादात ती पण होती. आता कसं आमदार आले. मिरवणुकीमध्ये आमचा छोटा समर्थ पण आलेला होता. अगदी लगबगीने आलेला होता तो. आणि आरवीचं काय चालू आहे बघा, डान्स करायला चालू आहे. समर्थला त्याने बघितल्यानंतर लगेच गळाभेटच चालू केली तिथेच. आणि दोघाही उत्स्फूर्तपणे डान्स करू लागली. आरवी आपल्याच नादात होती. फ्लेक्स स्क्रीनकडे बघत अशी डान्स करत होती. सिद्धार्थ नगरातील भीमसैनिक इतक्या मोठ्या प्रमाणात होते. सिप्याच्या पाठीमागचा जो रस्ता आहे, स्क्रीन जवळजवळ लक्ष्मीपूर डिव्हिजनच्या चौकामध्ये होती स्क्रीन. आणि तिथून जी ही गर्दी चालू झाली होती ती शेवट दसरा चौकात बरोबर शेवट तिथे होता. हा चिमुकला कसा डान्स करत आहे बघा. भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आणि असणारच हो, कारण ही संयुक्त सिद्धार्थनगरची मिरवणूक होती. तुम्ही पाहू शकता. पूर्ण रस्ता सगळा ब्लॉक झालेला होता. ही चिमुकली पण नाही आपली गाण्यांवर थिरकत होती. लहान बाळ देखील या काकांच्या खांद्यावर होते. ते त्याला घेऊन आले होते मिरवणुकीत बघण्यासाठी. गर्दी बघा मित्रांनो कसं आहे.
आणि बिंदुचौकामध्ये भला मोठा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोर्ड लावलेला होता. त्यानंतर बिंदुचौकाच्या एंट्रन्सला राजगृहाची ही लाइटिंगमध्ये कमान तयार केलेली होती. त्यामध्ये दोन्ही साईडला बाबासाहेबांचेच फोटो होते, त्याच्यावरती निळे झेंडे लावलेले होते आणि हे साईडला अशोक चक्राचे होते. विविध प्रकारची लाइटिंग तयार केलेली होती. एक नंबर अशी सुबक वाटत होती. हे सर्व काही SKDK फाउंडेशनने तयार केले होते. खूप सुंदर वाटत होते असं. आणि ही खुर्ची ते ठेवली होती. या खुर्चीचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, ही खुर्ची आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या खुर्चीचा वापर केलेला आहे. ती खुर्ची ते SKDK फाउंडेशनने इथे ठेवलेली होती दर्शनासाठी. त्या खुर्चीचे दर्शन मी पण घेतले. तुम्ही देखील व्हिडिओद्वारे घेऊ शकता. तिथे आतच साईडच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये थोर समाजसुधारकांच्या पुस्तकांचा स्टॉल देखील होता. कारण सर्वांना माहीत आहे बाबासाहेबांना पुस्तकांची आवड भरपूर प्रमाणात होती. त्यावेळी देखील पुस्तके तिथे खरेदी करण्यासाठी भीमसैनिक वर्ग हा मोठ्या प्रमाणात होता. तुम्ही पाहू शकता बरीच अशी तिथे पुस्तके होती. त्यांच्या फोटो देखील त्यांचे होते बाबासाहेबांचे. हे चिमुकले त्या फोटो कसे निरीक्षण करतायत बघा त्या फोटोंचे. हा आमचा दक्ष गेला. दक्षचे पप्पा, छोटी, त्याची मम्मी ते दर्शन करण्यासाठीच आले होते. आणि नंतर काय पुढे जाऊन स्टेजवर पाहतो तर काय दिघे फाउंडेशनच्या वतीने गायनाचा देखील कार्यक्रम इथे चालूच होता. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचे तर भीमसैनिकांनी भरपूर प्रमाणात दर्शन घेऊन त्यांच्या मूर्तीला हार घालत होते. कित्येक भीमसैनिक तर हार घालून गेलेले होते. त्यामध्ये तरुण वर्गापासून ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत सगळेजण होते. ही लहान चिमुकली पण आली होती बघा. तसेच त्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्यासही अभिवादन केले. सर्व भीमसैनिकांनी अभिवादन केले होते. बिंदू चौकात पण किती मोठ्या प्रमाणात गर्दी होती तुम्ही पहा. आमच्या सिद्धार्थनगरातील पुष्पक, गवई आणि अमरदा पण तिथे गायनासाठी आलेले होते. बिंदू चौकातून बाहेर पडताना इथे कोपऱ्यात बघते तर काही इथे ज्योतिमाई आणि आमच्या अक्का पण बसलेल्या होत्या. त्या खास कार्यक्रम बघण्यासाठी आयडियल कॉलनीतून आलेल्या होत्या. ह्या पहा माझ्या अक्का. तिथून परत मी आलो आमच्या साऊंडजवळ, सिद्धार्थनगरच्या साऊंडजवळ. तिथे येऊन पाहतो तर काय आकाशात नुसता असा धूर, निळे झेंडे, आणखीन हे काय पताका काय कागद उडवतात ते पण आणलेलं बाबा. काय त्याचं काय मला नाव पण माहीत नाही. आणि हे काय स्प्रिंकलरसारखं असं फायर शो पण होते चांगलेच मोठ्या प्रमाणात.
धूर तर बघा नुसता कसा सोडत होतं. आकाशातून असं कागदाचा नाही पैशाच्या नोटांचा असा वर्षा होतो असं वाटत होतं. इथलं सगळं असं वातावरण बघून मला पण डान्स करण्याचा खूप मूड होत होता, परंतु करणार काय, तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ पण तयार करायचा होता. मी नाचायला गेल्यावर मग व्हिडिओ पण तयार करणार. हे स्प्रिंकलर तर असले भारी आणलेलं ना, मस्त वाटत होते लांबून. लाईट शो तर काय विषय झाड होता. ते उत्साही कार्यकर्ते ट्रॅक्टरवर जाऊन डान्स करत होते. त्यासाठी त्यांना अडवण्यासाठी कमिटीचे कार्यकारी स्वप्नील, मयूर, मंगेशभाई, सुरक्षा हे त्यांना अडवत होते. तिथून पुढे बिनखांबी गणेश मंदिरच्या आवारात आल्यानंतर महाग रोडला एंट्री करताना तिथे तर एवढं पब्लिक होतं, या नाचायला नाही, तिथं व्हिडिओ करायला पण जागा नव्हती, इतकं पब्लिक होतं डान्स करण्यासाठी. मिरवणूक पाहण्यासाठी आलेलं पण होतं. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आकाशामध्ये आतिषबाजी करत मिरवणूक पुढे अशी सरकत होती. महानगरपालिकेमध्ये बाबासाहेबांच्या मूर्तीचं अभिवादन करून मी पुढे जात होतो. पुढे जाताना पाहतो तर काय पर्याय दक्ष अजून डान्सच करत होते. त्यांना पण थोडं शूट करून घेतलं. त्याच्यानंतर स्क्रीनवर पाहतो तर काय स्क्रीनवर सर्व कमेडी होते. करण बनगे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष हे रोहन करपे होते, अभिषेक बनगे हे उपखजानीस होते, तर आतिश घोलप सेक्रेटरी होते, अलोक येळवणकर हे उपसेक्रेटरी होते, सिद्धांत कांबळे ऑडिटर होते, रोहन पन्हाळकर उप ऑडिटर होते. आणि झाले मग नंतर सगळ्यात शेवटी पोलीस खात्यांचा सत्कार समारंभ झाला. त्यामध्ये PI PSI साहेब वगैरे होते. तो म्हणजे कमिटीच्या हस्ते रजनीकांत आपले बावड्या, सुरक्षा, स्वप्नील यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष करण बनगे पण तेथे उपस्थित होते. यासाठी सातत्याने राबणारे अनेक हात आहेत. त्यात विशेष करून सगळी बरीच मंडळी आहेत. त्या सर्वांचा आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ असते कारण एवढा चांगला कार्यक्रम भांडण झालं त्याला गालबोट लागते. एकदा आमच्या पोलीस रेकॉर्डवर येतं. पोलीस रेकॉर्डवर आलं की परत प्रतिबंधक कारवाई करतात. आता भांडण सर्वांना संपलेलं काही आम्हालाही असं इच्छा नसते आपण गुन्हे दाखल PI साहेब एवढे सेन्सिटिव्ह आहेत आपल्यासाठी की रात्री 2 वाजेपर्यंत आपल्यासाठी इथंच होते आणि सकाळी 8 वाजेपासून आपल्या सोबत आहे. आणि PI साहेब हे आपले सर डिवाइस टिक्के साहेबांचं, तसंच PI साहेबांचं, PI श्रीराम कनेरकर साहेबांचं, PSI देठे साहेब, PSI जाधव साहेब आणि आमचा लक्ष्मी स्टाफ, मुख्यालयाचे कर्मचारी असं सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला दिली म्हणून मिरवणूक आपण एकदा सगळ्या अडचणी पार करत विचार काय म्हणते. आणि खरोखरच हा पोलीस कर्मचारी वर्ग आपल्या संघे पाठीशी होता, म्हणून मिरवणुकीला कुठे गालबोट वगैरे लागले नाही, कुणाचा दंगा वगैरे झाला नाही. त्यामुळे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे देखील आपण कमिटीने आभार व्यक्त केले आणि सांगतारोप घेतला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला आहे हे कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.
जय हो.